आज मी आलेलो आहे सिलिकॉन व्हॅली ऑफ इंडिया म्हणजे आपलं हिंजवडी. हिंजवडीमध्ये मी आहे. हिंजवडी फेज 3 या लोकेशनमध्ये, ज्याला तुम्ही काही महिन्यामध्ये आता म्हणू शकता की 0 माईल कनेक्टिव्हिटी आहे पूर्ण पुणे शहराची. कारण इथून मेगापॉलिस सर्कलचा जो पहिला मेट्रो स्टेशन आहे तिथून तुम्हाला डायरेक्टली पुणे सिटी सेंटर अक्रॉस पुणेची तुम्हाला कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. आणि तुम्ही जर या भागामध्ये जर एंड युजर असाल, फर्स्ट होम बायर असाल किंवा इन्व्हेस्टर असाल तर माझ्या मागे जे मेट्रो स्टेशन दिसतंय ते तुम्हाला पुढच्या काही महिन्यामध्ये रेडी दिसणार आहे. सो दॅट यू विल बी गेटिंग अ 0 माईल कनेक्टिव्हिटी. कारण प्रोजेक्ट अंडर कन्स्ट्रक्शन आहे बट मेट्रो ऑलमोस्ट रेडी होत आहे. सो दॅट बाय द टाइम यू विल बी लिव्हिंग हिअर मेट्रो फुली फंक्शन असेल, फुली कनेक्टेड असेल. आणि ह्या प्रोजेक्टमध्ये मी आज तुम्हाला देणार आहे 2 आणि 3 BHKचे स्पेशियस ऑप्शन विथ अ फ्लेक्झिंग मी स्पेस. आणि ते असणार आहेत फक्त 95 लाखपासून सुरुवात. मी आहे निखिल शिरसे. वेलकम टू स्क्वेअर फीट एक्सपर्ट मराठी चॅनल. चला तर ह्या प्रोजेक्टचे इन डिटेलमध्ये रिव्ह्यू करूया. हा प्रोजेक्ट आहे एकदम प्राईम कनेक्टेड प्लॉट. कारण एक साईडनी 150 फुटी रोड आणि दुसऱ्या साईडनी 200 फुटी रोड. मेगापॉलिस सर्कलच्या अगदी चौकामध्ये हा प्रोजेक्ट आहे, जिथून तुम्हाला डेली नेसेसिटी, स्कूल, कॉलेजेस, हॉस्पिटल्स सगळं काही इथं कनेक्टेड मिळणार आहे. कारण ऑलरेडी मेगापॉलिस सारखी इथे इतकी भव्य टाउनशिप इथं ऑलरेडी एक्झिस्ट करते. सो दॅट तुम्हाला जे काही लागणार आहे ते सगळं इथं आहे. त्यासोबतच सिलिकॉन व्हॅली म्हटल्यानंतर IT हब आलं. IT हबमध्ये तुम्हाला इथे मोठ्या मोठ्या कंपन्यांचे हेडक्वार्टर्स आहेत. TCS, टेक महिंद्रा, एम्बॅसी क्वाड्रॉन याच्यासारखे मोठे मोठे इथे हब्स आहेत. त्या पलीकडे अजून तुम्ही फेज 2 फेज 3 मध्ये जरी कामाला असाल तर 3 ची लोकेशन जी आहे ती हिल साईडमुळे अजून जास्त तुम्हाला इथे प्रोत्साहित करते घेण्यासाठी. कारण कनेक्टिव्हिटी तर 0 माईल आहे, इकोसिस्टम ऑलरेडी आहे. आणि 1, 2, 3 मध्ये 3 हा एरिया तुम्ही बघू शकता की रोड्स परफेक्टली डिझाईन्ड आहेत. वॉटर कनेक्शन स्टेबल आहे, इलेक्ट्रिसिटी कनेक्शन स्टेबल आहे. कारण फेज 3 हा तुमचा MIDC कॉर्पोरेशनच्या अंडर येतो. जी MIDC अशी आहे की तिथे कुठल्याही फॅक्टरी या वेअरहाऊसेस नाहीये, ते आहे टेकपार्कचं MIDC. त्यामुळे इथे तुम्हाला सगळ्या गोष्टी स्टेबली अवेलेबल आहेत. तर अशा या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला जर तुमचं पहिलं घर घ्यायचं आहे तर स्क्वेअर फीट एक्सपर्ट तुम्हाला नक्कीच मदत करेल. कारण आत्तापर्यंत आम्ही हजारो बायर्सला त्यांचं स्वप्नातलं घर घेण्यामध्ये मदत केलेलं आहे विथ इन्स्टा प्रॉपर्टी सर्व्हिस. जे आहे तुम्ही 10 मिनिटांमध्ये तुमच्या स्वप्नातलं घर शॉर्टलिस्ट करू शकता. ते कसं, तुम्हाला एक अपॉइंटमेंट बुक करायची आहे माझा रेरा क्वालिफाईड एक्झिक्युटिव्ह सोबत आणि तिथे तुम्हाला पुण्यातले टॉप A ग्रेड डेव्हलपर्सचे प्रोजेक्ट शॉर्टलिस्ट करून मिळणार. तेही तुमच्या रिक्वायरमेंटनुसार, तुमच्या बजेटनुसार आणि तुमच्या लोकेशन प्रिफरनुसार आम्ही देणार 3 ते 5 प्रोजेक्ट शॉर्टलिस्ट करून. आणि तुम्ही जे ते फायनल करणार तिथे माझ्याकडून तुम्हाला मिळणार स्क्वेअर फीट एक्सपर्ट ॲडव्हान्टेज, जो असणार आहे अशोर्ड बॉटम रेट गॅरंटी विदाउट एनी ब्रोकरेज चार्जेस. चला तर मग डायरेक्टली आपण प्रोजेक्ट मॉडेलवरती जाऊया. तर हा असणार आहे तुमचा हिंजवडी फेज 3 चा एकमेव प्रोजेक्ट, ज्याचं एलिव्हेशन हे सिंगापूर बेस मरीना बेस आहे. आणि वरती जे दिसतंय तर अगदी तुम्हाला सिमिलर असणार आहे, कारण ते आहे रूफटॉप अम्युनिटीज. पूर्ण ह्या अख्ख्या लोकेशनमध्ये कुठलाच असा डेव्हलपर नाही जो रूफटॉपवरती पण अम्युनिटीज येतो, पण इथे तुम्हाला मिळणार आहेत. तुम्हाला जे सोल्ड दिसतंय हे आहे ह्या लोकेशनचं महत्त्व. कारण इथे कुठलाही प्रोडक्ट प्राईम लोकेटेड शिल्लक राहत नाही. ऑलरेडी हे 2 टावर सोल्ड आउट झालेले आहेत. आता आपल्याकडे जी इन्व्हेंटरी आहे ती फक्त ह्या टावरमध्ये आहे आणि तेही तुम्हाला स्क्वेअर फीट एक्सपर्ट ॲडव्हान्टेज सोबत मिळणार आहे. सगळ्यात आधी बघूया लोकेशनबद्दल. जसं बाहेर तुम्हाला मी सांगितलं मेट्रो स्टेशन, तर अगदी समोर तुम्हाला हे मेट्रो स्टेशन मिळणार आहे. हा सेम इथं मेगापॉलिस सर्कलचा चौक आहे. आणि खाली जे दिसतात तुम्हाला 31 शॉप्स आहेत, जे शॉप्स माझ्याकडे विकायला अवेलेबल आहेत. तुम्ही जर शॉप बघत असाल तर माझ्याकडे अराउंड 4.25 CR पासून 900+ स्क्वेअर फीटचे हे खालचे शॉप्स आहेत इन्व्हेस्टमेंटसाठी. तुम्ही तेही बघत असाल तर माझ्या टीमशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा. कारण शॉप्स असे आहेत की तुम्हाला इथे पार्किंग पण मिळते, हा रिक्रिएशनल स्पेस पण मिळतो जो ऑलमोस्ट 16,000 स्क्वेअर फीटचा आहे. तर शॉप ओनरसाठी ही चेरी ऑन द केक आहे की तुम्हाला रिक्रिएशनल स्पेस तुमच्या कस्टमरसाठी मिळते. सो दॅट रेंटल तुम्हाला इथे बूस्ट मिळतो. आणि जेव्हा शॉप्स तेवढा लेवलने चालतात त्याच प्रकारे इथे ॲप्रिसिएशन होतं, कारण एक लाईफस्टाईल अट्रॅक्ट होते. आज बालेवाडीमध्ये तेवढं अट्रॅक्ट होण्याचं कारण आहे बालेवाडी हाय स्ट्रीट हे एक ॲस्पिरेशन प्रत्येक माणसं झालेलं आहे की ती त्यांना राहायचं आहे, कारण ती लाईफस्टाईल एन्जॉय करायची आहे. सिमिलर यू कॅन डू दिस हिअर. आणि कनेक्टिव्हिटीबद्दल बोलायचं गेलं तर तुम्ही ह्याच मेगापॉलिस सर्कलमधून तुम्ही इथून एंट्री करता प्रोजेक्टमध्ये. खाली तुम्हाला हे 5 लेवलचं पार्किंग आहे आणि तुमचा पहिला मजला हा ऑलमोस्ट 6व्या मजल्यावरती आहे, जिथे तुम्हाला कंप्लीट 1.5 एकरचा हा स्पेस रिक्रिएशनल झोन म्हणून दिलेला आहे. त्यामध्ये तुम्हाला एज ग्रुपसाठी लागणाऱ्या प्रत्येक ॲम्युनिटीज आहे. जिम्नॅशियम, इन्फिनिटी एज स्विमिंग पूल विथ कबाना, जिथे तुम्ही पूल पार्टी एन्जॉय करू शकता. क्रॅश आहे, कोवर्किंग स्पेसेस, स्पा, सलून, जिम सर्व काही आहे. पिकल बॉल कोर्ट. आणि त्या व्यतिरिक्त रूफटॉपवरती तुम्हाला MP थिएटर आहे. त्यासोबतच एक 300 मीटरचा जॉगिंग ट्रॅक आहे. म्हणजे तुम्ही इथून पूर्ण हिंजवडी फेज 3 आणि सह्याद्री हिल्सचं तुम्ही सगळे व्ह्यूज एन्जॉय करू शकता. आणि इथे जर इन्व्हेंटरीबद्दल बोलायचं गेलं तर समोर दिसत आहेत इथे आपल्याकडं 733 कार्पेटचे 2 BHKs आहेत. साईडच्या सेक्शनमध्ये तुम्ही बघू शकता 3 BHKs 2 कार्पेटमध्ये 970च्या आसपासचा आणि 1080च्या आसपासचा.
आणि मागच्या वेस्ट फेसिंगमध्ये तुम्हाला परत 730 कार्पेट 734 कार्पेटचे 2 BHKs आहेत. तुम्ही जर एलिव्हेशन बघितलं तर एकही फ्लॅट एकमेकांना इंटरफेअर नाही आहे. कंप्लीट व्हेंटिलेशन इंटॅक्ट आहे. त्यामुळं कुठलाच कोणाची प्रायव्हसी इथे कधीच ब्रीच होत नाही आणि असा हा युनिक आहे. आणि एलिव्हेशनही तुम्ही बघितलं तर जबरदस्त असं आहे की कुठलं प्लंबिंग्स पाईपलाईन AC डक्ट्स काही तुम्हाला दिसणार नाही, कारण त्या प्रकारे त्याला हाईड केलेलं गेलं आहे. आणि हा एक लँडमार्क असा हा प्रोजेक्ट आहे जिथे तुम्हाला मेट्रो स्टेशनच्या समोर एक लाईफस्टाईल एन्जॉय करायला मिळते आणि इथून तुम्हाला 0 माईल कनेक्टिव्हिटी मिळते. तर आता आपण बघणार आहोत एक 3 BHKचा शो फ्लॅट. चला तर हा आहे तुमचा जबरदस्त असा 3 BHK. जेव्हा तुम्ही एंट्री करता एंट्रीलाच तुम्हाला एंट्रन्स फ्लॉयर मिळतोय. त्यासोबतच हा प्रीमियम क्वालिटीचा डोर, बाहेर व्हिडिओ डोर पण आहे, इथे डिजिटल डोर लॉक आहे. मध्ये सेफ्टी प्रायव्हसी तुमची कम्प्लिटली इंटॅक्ट राहते. आणि हे घर आहे फुल्ली ऑटोमेटेड. फुल्ली ऑटोमेटेड म्हणजे तुमचं लिव्हिंग डायनिंग एरिया, किचन, 3 बेडरूम सगळं तुम्ही तुमच्या ॲपवरनं हे कंट्रोल करू शकता. त्यासोबत इथे एक फ्लेक्सिमी स्पेस आहे, ते तुम्हाला मी दाखवेल. त्याआधी आपण हा लिव्हिंग आणि डायनिंग एरिया बघूया. साईज बघायला गेली ऑलमोस्ट 11x18.4चा हा तुमचा लिव्हिंग एरिया आहे. प्रॉपर स्पेशियस बघू शकता. सोफा ठेवलेला आहे, TV कॅबिनेट आहे. त्यासोबतच इथे तुम्हाला डेक मिळते आणि ह्या डेकमधनं तुम्हाला समोरच्या साईडला मेट्रोचे आणि ओपन लक्झरी प्रोजेक्टचे व्ह्यूज आहेत. आणि बॅक साईडला तुम्हाला कम्प्लिटली हिल फेसिंग आहेत, कारण रूफटॉपवरती तुम्ही जर व्ह्यू बघितला 30व्या मजल्यावरती तर ट्रस्ट मी तुम्ही ह्यापेक्षा बेटर तुमच्या कामाच्या लोकेशनजवळ एवढी बेटर व्ह्यूची सोसायटी ही अजून बनलेली नाही आहे. त्यासोबतच तुम्ही जर बघितलं तर ह्या पूर्ण घरामध्ये ऑटोमेशन दिलेलं आहे. त्या ऑटोमेशनला तुम्ही इझिली यूज करू शकता. आणि हा तुमचा एक डेडिकेटेड स्पेस आहे. मला स्पेस का आवडला, कारण तुम्ही जर हा एक फ्लेक्सिमी स्पेस आहे. आता फ्लेक्सिमी स्पेसमध्ये तुम्ही ऑफिस स्पेस बनवू शकता, या आपल्या गणपती बाप्पाचं मंदिर या पूजा घर तुम्ही बनवू शकता. जर काही तुम्हाला बनवायचं नसेल तर इमॅजिन लिव्हिंग तुमचा डायनिंग एरिया लिव्हिंगसोबत इतका मोठा इथे अटॅच होतो. आणि एवढा मोठा डायनिंग एरियाला कॉम्प्लिमेंट करायला तुमचं स्पेशियस असं किचन आहे, जे कन्सेप्च्युअली तुम्ही असे डिझाईन करू शकता. इथे मिळणार फक्त आपल्याला हा एल शेप ओटा आहे, डायडो टाईल्स आहेत, बट तुम्ही इमॅजिन की सगळं काही तुम्ही डिझाईन करू शकता. हे आहे 100% मायवन कन्स्ट्रक्शन, त्यामुळे लिकेज सिपेजचा कधीच तुम्हाला त्रास होणार नाही. आणि त्यामुळे इथे दिलेली आहे सेपरेट ड्राय बाल्कनी. ती पण तुमच्या कुठल्या व्ह्यूला ओपन होणार आहे, ना की कुठल्या डक्टमध्ये. डबल बेसिन कन्सेप्टमध्ये हे किचन आहे. बघा किचनमध्येही होम ऑटोमेशन दिलेलं आहे. त्यासोबतच आता इकडे आहेत आपले 3ही बेडरूम. 3ही बेडरूममध्येही तुम्हाला ऑटोमेशन मिळणार आहे. वॉशरूम जबरदस्त असं फिटिंग सोबत आहेत. त्याआधी आपण पहिलं कॉमन बेडरूम बघूया. कॉमन बेडरूम बघितलं तुम्हाला समोर फुल साईज विंडो मिळते. चांगल्या साईजच्या बेडरूम्स आहेत. कुठलेही बेडरूम 10x10चं तुम्हाला इथे मिळणार नाहीये. त्यासोबतच जेव्हा आपण पुढे येऊ, लॉबीमध्ये तुम्ही बघितलं 0 डे स्पेस आहे आणि वरती तुम्हाला लॉफ्ट स्पेस पण मिळणार आहे. त्यासोबतच इकडे तुम्ही गेल्यानंतर बघू शकता की हा तुमचा फुल डॅम्प तुमचा हा वॉशरूम आहे. फिटिंग बघू शकता. फॉल सिलिंगवरती डबल ग्लेजने डन केलेले आहे. आणि हा तुमचा सेकंड बेडरूम आहे, जो तुमचा मास्टर बेडरूम ही ॲक्ट होऊ शकतो. साईज आहे याची 11x12ची. आणि इकडे तसं वॉशरूम आहे ज्याला तुम्ही बघू शकता. आणि इथे तुम्हाला मिळतात फुल साईज विंडो. आणि त्या विंडोमधून तुम्ही व्ह्यूज एन्जॉय करू शकता, कारण हे 3 BHKs आहेत कॉर्नर फ्लॅट. आता आपण जाणार आहोत मास्टर बेडरूमकडे. तर मास्टर बेडरूम एक खास आहे. साईज बघितली ऑलमोस्ट 10x15 फुटाचा तुमचा मास्टर बेडरूम आहे. आणि त्या व्यतिरिक्त इथे मिळते तुम्हाला ही डेक आणि प्रत्येक विंडोला मॉस्किटो मेश इथे मिळणार आहे. त्यासोबतच ही तुमची काशी डेक आहे. कवर्ड 3 साईड, खाली तुम्हाला फ्लोरिंग डन. इथे डबल टफन सँडविच ग्लास आहेत, रेलिंग दिलेली आहे. आणि इथे असणारे हे अटॅच वॉशरूम, ज्याला तुम्हाला ओटा पण चांगला मोठा आहे तसा बेसिनचा. त्यासोबतच आता हा प्रोजेक्ट जर आपण बघितला तर एलिव्हेशन जबरदस्त आहे. त्यानंतर इथे तुम्हाला ज्या बाकी गोष्टी मिळणार आहेत, जसं की इथे तुम्हाला अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टी आहे, तर तुम्हाला पेमेंटसाठी फ्लेक्झिबिलिटी आहे. कनेक्टिव्हिटी तुम्ही जोपर्यंत राहायला येणार तोपर्यंत मेट्रो फुल्ली फंक्शनल एकदम सुरळीत चालणार आहे. आणि आत्ता जी मेट्रोची डेली रायडरशिप आहे ती 2 लाखाच्या आसपास आहे. आणि हिंजवडी जेव्हा कनेक्ट होईल ती 5 लाखापर्यंत पोहोचण्याची अपेक्षित आहे. सो दॅट जास्त लोक इथे इझिली ट्रॅव्हल करतील, सो दॅट कंजेशन कमी होईल. इव्हन तुम्ही बाय रोड जरी कुठे सिटी सेंटरमध्ये जायचं म्हणलं तरी तुम्हाला कंजेशन कमी फील होणार. आणि त्यासोबतच जेव्हा आउटर रिंग रोड बनणार तेव्हा जे सिटीमध्ये येणारे ट्रक्स आहेत ते सिटीमध्ये येणार नाही, ते बाहेरच्या बाहेर जाणार. सो अजून डिकंजेशन होणार. सो ही लोकेशन हळूहळू इव्हॉल्व्ह होतीये. ऑलरेडी ही 10-15 वर्ष झालं डेव्हलप लोकेशन आहे. बट डेव्हलप लोकेशन जेव्हा अजून डेव्हलप होते तेव्हा मिळतं तुम्हाला ॲप्रिसिएशन, तेव्हा मिळतं तुम्हाला चांगलं रेंटल इल्ड. आणि तेव्हा इथे चांगली लोक जेव्हा राहायला येतात तेव्हा होते तुमची लाईफस्टाईल अपग्रेड. जर तुम्ही फर्स्ट होम बायर असाल, तर तुम्ही एंड युजर असाल, किंवा तुम्ही जर इन्व्हेस्टमेंटसाठी फ्लॅट बघत असाल तर परफेक्ट डेस्टिनेशन आहे. स्टिक विथ द मेट्रो, कारण मेट्रो ही शहराची लाईफलाईन होते.
येणाऱ्या काळामध्ये जसं तुम्ही बँगलोरमध्ये बघितलेलं आहे, जसं तुम्ही मुंबई, दिल्ली, हैदराबादमध्ये बघितलेलं आहे की आउटर रिंग रोड आणि मेट्रोनी शहराची कायापलट झालेली आहे, ती तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. तर अशा शहराच्या ह्या डेव्हलपमेंट स्टोरीमध्ये, ग्रोथ स्टोरीमध्ये तुम्ही नक्कीच हिस्सा घ्या. आणि जर तुम्हाला हा प्रोजेक्ट आवडलेला आहे तर टीम स्क्वेअर फीट एक्सपर्टसोबत तुम्ही कॉन्टॅक्ट करा, कारण आम्ही देतो तुम्हाला अशोर्ड बॉटम रेट गॅरंटी विदाउट एनी ब्रोकरेज चार्जेस. तर आजच वरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि कमेंटमध्ये लिंक आहे, त्याच्यावरून तुम्ही सगळ्या प्रोजेक्ट डिटेल्स डाउनलोड करू शकता. तर आजच त्वरित आम्हाला संपर्क साधा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.